हॅलो स्टुडंट, मागील तासाला आपण सराव संच 1.5 मधील उदाहरण क्रमांक 5 पाहिलं होतं. आज आपण त्या उदाहरण संग्रहामधील म्हणजे त्या प्रॉब्लेम सेट मधील 6वं उदाहरण पाहणार आहे. आणि हे उदाहरण पाहिल्यानंतर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो संपतोय आणि मग पुढे तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 सोडवायचा आहे. त्यात बरीचशी उदाहरणं सोडवता येतील, तर ते तुम्ही सोडवा. जी उदाहरणं कठीण आहेत ते मी घेणार आहे. आता आपण या ठिकाणी उदाहरण क्रमांक 6 पाहू. उदाहरण काय पहा. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी पर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला. फॉर सेमी क्वेश्चन 6. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. म्हणजे येथे विशालने केलेल्या प्रवासावर आधारित उदाहरण आहे. त्याने काही प्रवास बसने केलेला आहे आणि काही प्रवास विमानाने केलेला आहे. एकूण प्रवास त्याने 1900 किलोमीटर केलेला आहे. आणि मग यावरून त्याने विचारले की बसचा तासवेग दिलेला आहे, त्याने विमानाचा तासवेग सुद्धा दिलेला आहे आणि मग प्रत्यक्षात बसने त्याने किती प्रवास केला असं विचारले. म्हणजे हे उदाहरण जर वाचलं तुम्ही सूक्ष्मरित्या तर तुम्हाला यातील नक्की काय घटक दिलेले आहेत हे समजतील. आता आपण या ठिकाणी पाहणार आहे की विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला हे माहित नाही, त्याच्याबद्दल आपण एक्स मानणार आहे. नंतर विमानाने किती प्रवास केला त्याच्याबद्दल आपण वाय मानणार आहे. आणि मग उदाहरणातल्या अटीनुसार आपण पुढे सोडवत जाणार आहे. तर हे सोडवू आपण उदाहरण. लेट विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस and traveled y kilometer by plane or aeroplane. Let Vishal traveled x kilometer by bus and traveled y kilometer by aeroplane. म्हणजे हेच आपल्याला मराठीसाठी म्हणता येईल. विशालने बसने x किलोमीटर प्रवास केला व विमानाने y किलोमीटर प्रवास केला. बसने x किलोमीटर प्रवास केला व विमानाने y किमी प्रवास केला असे मानू. त्याने एकूण 1900 किलोमीटर प्रवास केलाय. म्हणजे आपल्याला म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट कंडिशन ऑफ एक्झाम्पल x प्लस उदाहरणातील पहिल्या अटीनुसार उदाहरणातील पहिल्या अटीनुसार
पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण मिळेल x प्लस y इज इक्वल टू 1900, जे त्याने बसने आणि विमानाने असं एकूण 1900 किलोमीटर प्रवास केलेला आहे. बट टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. दिस इज द फॉर्म्युला. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. परंतु किंवा पण म्हटलं तरी चालेल, पण वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपण इथं वापरणार आहे. आणि मग इथं आपल्याला म्हणता येईल की विशालने जो प्रवास बसच्या साहाय्याने केलेला आहे, तो केलेला प्रवास त्याचा आपल्याला वेळ काढायचा आहे. मग हा वेळ कसा काढता येईल, तर त्याचं अंतर आपल्याकडे x किलोमीटर आहे आणि वेग दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्याचं वाक्य लिहिता येईल. आपण वाक्य लिहू. टाइम टेकन बाय विशाल while traveling by bus is equal to, त्याने बसने किती प्रवास केला आहे तो दिलाय 60 किलोमीटर. बाय बस हाउ मेनी डिस्टन्स 60. ते बसने केलेला प्रवास त्याचा x किलोमीटर आहे आणि त्याचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. त्यामुळे अंतर येणार आहे 60 आणि वेग येणार आहे, अंतर येणार आहे x आणि वेग येणार आहे 60 आवर पर ताशी. म्हणजे त्याला लागलेला वेळ x अपॉन 60 आवर्स. इथं आपल्याला म्हणता येईल विशालला बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ बरोबर x/60 तास. तसंच आता आपल्याला त्यानं बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ काढता आला, तसा आपण विमानाने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ काढू. देअरफॉर टाइम टेकन बाय विशाल while traveling by plane is equal to y upon average speed दिलेलं इथं 700 per hour. विशालला विमानाने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ बरोबर y भागिले 700 तास. या ठिकाणी विशालला बसने प्रवास करण्यासाठी जो वेळ लागलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं काढता आलेला आहे. तो वेळ कसा काढला आपण, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग वेळ आपल्याला माहित नाही पण अंतरही माहित नाही. अंतर आपण इथं x मानलेलं आहे आणि वेग माहित आहे 60.
आणि मग त्यावरून ह्या दोघांचा भागाकार म्हणजे वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे विमानाच्या बाबतीत विमानासाठी त्यानं किती प्रवास केला तर y किलोमीटर प्रवास केला आणि त्याचा वेग किती आहे 700. त्यामुळे त्याला लागलेला वेळ किती मिळाला आपल्याला y/700 तास. आणि मग विमानाने आणि बसने असा एकूण त्याने 5 तास प्रवास केलाय. म्हणून उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार फ्रॉम सेकंड कंडिशन ऑफ एक्झाम्पल विमानासाठी लागलेला वेळ आहे x/60 प्लस नाही बससाठी लागलेला वेळ आहे x/60 प्लस विमानासाठी लागलेला वेळ y/700 इज इक्वल टू 5 म्हणजे दोन्ही वाहनाने केलेला प्रवासाचा वेळ एकूण आहे 5 तास. आणि मग इथं आपल्याला हे दुसरं समीकरण मिळेल, परंतु त्याला सरळ रूप देऊन आपण दुसरं समीकरण म्हणू. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी 60 आणि 700 या राशींचा लसावी काढावा लागेल, कारण इथं अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. आणि मग लसावी काढण्यासाठी 60 आणि 700चा जर आपण एलसीएम घेतला तर तो 2100 मिळतो. तुम्ही करून बघू शकता. आणि मग मी या ठिकाणी म्हणू शकतो मल्टिप्लाइंग म्हणता येईल मला एलसीएम ऑफ 60 and 700 is 2100. 60 व 70 यांचा लसावी 2100 येतो. 60 व 700 यांचा लसावी 70चा नाही 60 व 700 यांचा लसावी 2100 येतो. म्हणून आपण 2100 न दोन्ही बाजूला या समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी येत नसेल आणि लसावी जर जमत नसेल तर त्याला बेरीज वजाबाकी दुसऱ्या पद्धतीने करता येईल. 60 आणि 700 यांचा गुणाकार करायचा आणि या गुणाकाराने प्रत्येक राशीला गुणायचं. इथं गुणायचं, इथं आणि इथं, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला गुणल्यानंतर त्या अपूर्णांकाची बेरीज मिळवता येते, जर समजा लसावी काढता येत नसेल तर. आता आपण या ठिकाणी या दोन्हीचा लसावी 2100 येतो असं म्हटलंय. आणि मग 2100 आपण काय करणार, प्रत्येक राशीला गुणणार आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूला. मल्टिप्लाइंग by 2100 on the both sides. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2100 ने गुणू. x/60 multiplied by 2100 plus y/700 multiplied by 2100 is equal to 5 multiplied by 2100. आणि मग या ठिकाणी आपल्याला भाग घालवतील. शून्याला शून्य गेले, 3 ने भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 7 21 0. परत ही भाग जाईल, पण पुढच्या पायरीला घालू आपण. 2 शून्याला 2 शून्य गेले, 7 1 7, 7 त्रिक 21. आणि उरलेल्या राशीला आपण x गुणिले 70 भागिले 2 अधिक 3 गुणिले y, 3y छेद संपलेला इथं. आणि 21 5 105 आणि ह्या वरच्या 2 शून्य इथं 2 ने भाग जाईल. 2 1 2, 2 त्रिक 6, शिल्लक राहिला 1 2 5 10 आणि हा गुणाकार मिळेल तुम्हाला 35x अधिक 3y बरोबर 10,500. आणि
या ठिकाणी आपण याला समीकरण नंबर 2 म्हणू. वर आपल्याला 2 नंबर समीकरण ऍक्च्युअली मिळालेलं होतं, पण त्याला सरळ रूप न देता मी पुढे मिळालेल्या राशीला समीकरण 2 म्हणतो. आता पहा, समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण या ठिकाणी समीकरण 1 आपलं काय आहे मी या ठिकाणी मांडतो. तुमच्याकडे आहेच लिहिलेलं x + y = 1900. दिस इज इक्वेशन फर्स्ट. म्हणजे हे समीकरण 1 आहे आणि आता समीकरण 2 आपल्याला मिळाले. आता याचं निरीक्षण केलं आणि मग निरीक्षण केलं तर तुम्हाला x चे सहगुणक सारखे दिसत नाहीत, y चे सहगुणक सारखे दिसत नाहीत. त्यामुळे कुठल्याही चलाचा समीकरणांचा क्रिया इतर म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. म्हणून आपण काय करू तर सहगुणक सारखे करू. इथं y चा सहगुणक 3 आहे, इथं y आहे. म्हणजे 3 ने जर आपण या समीकरणाला गुणायचं ठरवलं तर हा 3x + 3y बरोबर 1900 × 3 असं नवीन समीकरण मिळणार आपल्याला. म्हणून आपण काय करू, समीकरण 1 ला 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणू. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. काय गुणाकार बघा, 3x + 3y बरोबर 19 त्रिक 57 आणि पुढच्या 2 शून्य येतील. म्हणजे हे तुमचं तिसरं समीकरण असेल. पहा, समीकरण 2 आणि समीकरण 3 मध्ये तुम्हाला y चे सहगुणक सारखे आलेले आहेत. आणि मग जर का तुम्ही या समीकरणातून हे समीकरण वजा करायचं ठरवलं तर 3 म्हणजे y या चलाचा लोप होईल. म्हणून आपण समीकरण वरील समीकरण 2 मधून 3 वजा करू. Subtracting equation 3 from equation second. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. 3 नंबर समीकरण 35x 35x + 3y = 10,500. Let's say equation 3 3x + 3y = 5,700. त्याला वजाबाकी करायची आहे. मग वजा इथं अधिकचं होणार आहे, वजा अधिकचं वजा, इथलं अधिक होतं चिन्ह त्याचंही वजा होणार आहे. बदललेले चिन्ह विचारात घ्या. 35x मधून 3x गेले, 32x राहिले, अधिक 3y वजा 3y गेलेले आहेत. आणि इथली वजाबाकी करू आपण. 0 0 7 15तून 7 गेले, 8 शिल्लक राहिले. हातच्याला 1 6 4 10, हातच्याला 1 1 1 गेले 0. आणि मग तुम्हाला मिळून जाईल 3200 बरोबर 8400. म्हणजेच x बरोबर 8400 भागिले 32. तुम्ही इथं 16 किंवा 2 नी 4 नी भाग घालू शकता. आपण 2 नी भाग घालू. बघा, बे शिल्लक राहिले. एकावर घेतला 6, बे सबक 12, बे 2 4, बे चौक 8 0. म्हणून x बरोबर 2400/16. 4 ने भाग घालवा. 4 चौक 16, 4 सबक 24. आणि म्हणून x बरोबर 600 भागिले 4. 4 ने भाग घालवा. 4 1 4 शिल्लक राहिले 2, 2 वर घेतला 0 झाले 20. 4 पंचे 20 आणि 0. आणि म्हणून इथं तुम्हाला मिळून जाईल x बरोबर 150. परंतु आपण x काय मानलं होतं तर विशालने बसने केलेला, विशालने आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा
त्यांनी काय विचारलं बघा, विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला. तर एक्स आपल्याला म्हणता येईल, एक्स म्हणजे त्याने बसने केलेला प्रवास. तर विशालने बसने केलेला प्रवास आहे 150 किलोमीटर. विशालने बसने केलेला प्रवास 150 किमी आहे. किलोमीटर. विशाल traveled by bus 150 km. तर आपल्याला हेच विचारलंय, समजा विमानाने किती प्रवास केला असं विचारलं तर ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये किंवा 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला विमानाने विशालने केलेला प्रवास किती आहे तोही मिळेल आणि उदाहरण तुम्हाला सहज समजेल. तर अशा पद्धतीनं उदाहरण नीट वाचा, समीकरण 2 मिळवा, समीकरणे सोडवा, एका चलाचा लोप करा, दुसऱ्या चलाची किंमत काढा आणि त्यावरून जे विचारले ते तुम्हाला मिळून जाईल. आता उद्या तुम्हाला काम आहे, पुढचा जो तुमचा प्रॉब्लेम सेट आहे म्हणजे सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह 1 हा तुम्ही घरी सोडवायचा आहे. कारण ह्यातला बराचसा भाग आपला झालेला आहे. जे उदाहरणं येत नाहीत ती मी सोडून देणार आहे, पण बरीचशी सोडवता येण्याजोगे आहेत तर ती तुम्ही सोडवायचे. काही शंका असतील तर विचारू शकता.